जय शिवराय, सगळ्यांना जय मल्हार. अरे थांबा ना, थांबा रे. आपल्या गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या निमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे. आम्ही ताकदीनं तुमच्यासोबत येत, काही काळजी करू नका. माझी एक सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे. एकतर समाजातल्या लोकाला कधी विनंती करायची नसते. विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचा अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या तर आम्ही आज जे काय या व्यासपीठावरून बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसती. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडं पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नसन कोणी बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आहे आपल्याकडं येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं. परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले, आपल्याला कामं बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभाईचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं सारखं त्या कोरडे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहायला पाहिजे. चायला म्हणलं मी राहतो उभा, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हता. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोलव. मी तर म्हणतोय पिढ्याना पार आपण मरूस तर ही मिटतच नाही काय की. हे म्हणताय त्याच्यात जाऊ नको, ते म्हणताय याच्यात येऊ नको. अरे मग जातो कुठं? ऊस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगराने मराठ्यात यायचं नाही, मराठ्याने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे. दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगराने बाहेर पडा. आमच्यात बी असे काड्या ठोकणारे अवलादी होते, इतके काड्या लावणार आणि असा खेळ भांगविणार. पण आम्ही जुळून जुळून जुळून, म्हणजे तुम्हाला सांगायचंच म्हणलं तर मी घोडे लोवून म्हणायचं, पुरे ठेप्याला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतो. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होंद काय होत पण लढा. पण लढायला तुम्ही असे येतात जसं काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठते येत होते, तिसरा चालला घरी. तो घरी पोहोचला की नाही, चौथा येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे, आरक्षणच मिळत आहे. आरक्षण कुठे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी
तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं तर करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे लई सोपं गणित. काय नाही हो नेतृत्वात फतृत्वात काय. मी आणखी ना नेता नाही. माया पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते, आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस इमानानेच फिरवतो. मग ते नेता नको फिरता नको त्याला फिरत नको गळ्यात. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत. तुमच्याकडं खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईन ते होईन, पडा त्यांच्या पाय जाऊन. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडाल तुमच्यावरचं. गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्या पक्षात राहा, काय अडचण नाहीये. पण जात म्हणल्यावर एक आहे. मी आणले तर मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहतात, पण माया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातो. मी त्यांना माया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी माया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावरती. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्यात. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्यात ते शेंडगे भाऊ आहेत, मोठे पूर्वीचे लढणारे नेते आहेत त्या, हा शेंडगे भाऊ आहेत त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवडे भाऊ आहेत त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ येतं त्यांना बोला. तुम्ही बोला सगळ्याला. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तुम्ही बेट ठेवू नका. राजकारणात दिवशी एकमेकाच्या विरोधात प्रचार करा, बस का. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असतं कल्याण करायचं असलं ना, तुम्ही ते तुमचे जेवढे नेते आहेत, मला आता बरीच लिस्ट माहीत नाही तुमची, तुम्ही ते सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मुपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय काय आता सल्ला द्यायला लागला उलटाच इथं येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. नाही तुम्ही बसायची इथं, अर्धे तिकडं, अर्धे येणारच नाहीत. खरंच एवढा धनगर आहे राज्यात. यायला आपण एकमेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला माहित नाही किती आहे. अरे नुसते धनगर आले तर मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरण. तुम्ही हिंडता तिकडे गल्लीत कामान धामाचं तिकडे काम नाहीत काही नाही. तुम्हाला नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय नांगर मोडायचा तो तुला काय काम होतं, काही काम नाही, फन नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय. आपलं गपना आपलं कुठे दुरून टिकीत होईल त्यांचं टेकून देणार आधी, मग आपलं टेकून नंतर. आजचे दिवस त्यांचाच हे असे कंड मोग. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनाने निघायचं, तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आहे. आणि जे व्हायचं ते होऊ दे. परत तुम्ही तरी असल्या घरानं सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणतात 7 जा म्हणतात. आपण 7 आणि 6 जात नसतो. जरा तिकडे 6 7 फट काय नसतं आपल्या पैशात असलं. 6 नाही 7 नाही 8 नाही फट नाही. मी एकदा रट पांघरून झोपलो की झोपलो, पुन्हा उठत नसतो डबा. मला बी आल्यावर म्हणले होते ना ही जागा आहे कोणची काय माहित, मला दिसली नाही. कारण येताना मी झोपेत आलतो आणि जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता. म्हणलं 6च पुढं का भूतानाचं ते काही दे असलं नसतं. फडणवीस साहेब नाही डेंजर माणूस आहे. त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना देवेंद्र फडणवीसलाच आणा, बस का. पण आरक्षण दे मला आधी. तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा, काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेकराला जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर असे माणसं उपोषणच करीत बसले मरायला लागले, न्याय कधी मिळणार. आता इथं तुम्ही बसलात पलीकडून इकडेच वाटली दिसते, परत तिकडे बरेच जण बसले दिसते. त्यांचं काहीतरी असणारच आहे का. रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला. त्या पलीकडे पॅन्डॉल मध्ये बी ते कोण आहेत त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का. मतदान लागतं का. कोण आहे ते मास्तर लोक.